हिवाळ्यात जनावरांची काळजी कशी आणि काय घ्यायची ते जाणून घेऊया। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे गौपेदासकार डॉक्टर DK देवकर यांच्याकडून। जनावराचं शरीर त्यात शरीर आतून ऊर्जा निर्माण करत असताना शरीराचं तापमान वाढवण्याचा प्रयत्न करत असतं। तर ही ऊर्जा वाढवण्यासाठी जनावर दुसरं काही खाद्य खाऊन त्याला ऊर्जा मिळवावी लागते। तर त्याच्यासाठी शरीरावर असा तापमानाचा परिणाम झाला, शरीराचं तापमान कमी झालं की जी काही ऊर्जा त्याला वापरावी लागते, दूध उत्पादनासाठी असेल किंवा प्रजोत्पादनासाठी असेल, तर ती ऊर्जा ते शरीराचं तापमान समतोल करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणून त्याचा परिणाम त्याच्या दूध उत्पादनावर, प्रजोत्पादनावर, त्याच्या शरीर वाढीवरती होत असतो। तर वासरं जिथं बसतायत त्यांच्या बसण्याच्या जागेवरती गव्हाचा भुसा, भाताचा पेंडा पसरवायला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांना जे आपण दूध पाजतो, दाई पद्धतीने जर तुम्ही वासरं संगोपन करत असाल, म्हणजे वासरू गाईला न पाजणं, याला दाई पद्धत म्हणतात। याच्यामध्ये आपण वासराला वरचं दूध पाजत असतो, गाईचं दूध काढून। मग ते दूध जे आहे ते वासराच्या शरीराच्या तापमानाला आणून पाजलं पाहिजे, म्हणजेच आपण ते दूध कोमट केलं पाहिजे आणि त्याला दिलं पाहिजे। जी काही वासरं लहान आहेत त्यांना साधारणतः 1 महिन्याच्या वयापर्यंत गुळाचं कोमट पाणी करून पाजलं पाहिजे। त्याच्यामध्ये रात्रीच्या समजा जिथं काही वासरं बसणारे आहेत, खोली आपण त्यांना गोट्यात ठेवत असलो किंवा खोलीत ठेवत असलो, तर तिथं रात्रीला बल्बची व्यवस्था केली पाहिजे। जसं आपण पोल्ट्रीमध्ये बल्ब लावून उष्णता निर्माण करतो, त्या पद्धतीनं गोठ्याचं तापमान वाढण्यासाठी बल्बची व्यवस्था केली पाहिजे। ज्यावेळेस आपण रात्रीला जनावरं असतात ती शक्यतो रात्रीच्या वेळी आपण गोठ्यामध्ये बांधावीत। नंतर गोठ्याच्या वाऱ्याच्या बाजूला ज्या काही खिडक्या असतील, जिकडून गोठ्यामध्ये वारा येतोय त्या बाजूच्या खिडक्या बंद कराव्यात, किंवा तिथं बारदाने जसे आपण पोल्ट्रीला लावतो त्या पद्धतीनं बारदाने लावून थंड वाऱ्यापासून जनावरांचं संरक्षण करावं। तुम्हाला बाजूनं असा बारदाना बांधण्याची सोय नाही, अशा वेळेस तुम्ही जनावरावरती तुम्ही पोतं टाकून किंवा ते आपण दोरीनं बांधून घेतलं तरी सुद्धा जनावरांचं थंडीपासून संरक्षण होऊ शकतं। थोडा वेळ सकाळची थंडी गेली, रात्रीची थंडी गेली की ऊन पडल्यानंतर ते पोतं काढून ठेवायचं, परत संध्याकाळी ते पोतं बांधून ठेवलं तर जनावरांच्या अंगावरती तर त्याचं थंडीपासून संरक्षण होऊ शकतं। कधी कधी काय होतं की आपण जनावर नुसतीच बांधून ठेवली तर त्यांना व्यायाम कमी मिळतो, आणि व्यायाम कमी मिळाला की जनावरांची ऊर्जा कमी होते किंवा ऊर्जा मिळत नाही त्याला। मग शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण जनावराला चालण्याचा व्यायाम देणं गरजेचं आहे। आता जे काही गोटे तुम्ही बांधलेले असतील तिथं जे काही पाण्याचे हौद असतील, त्या पाण्याचे हौद हे साठवलेलं पाणी जनावराला द्यायला नको, कारण पाणी साठवलं की ते थंड वाऱ्यामुळे परत थंड होतं आणि थंड पाणी पिल्यामुळे जनावरांचं आणखीन शरीराचं तापमान कमी होतं आणि ते समतोल करण्यासाठी जनावर परत त्याला जी ऊर्जा देतो ती तिकडे वापरली जाते। त्याच्यासाठी थंड पाणी न देता, साठवलेलं पाणी न देता हौदामध्ये ताजं पाणी रोजची रोज भरावं। प्रत्येक वेळेस ताजं पाणी जर जनावराला दिलं तर ताजं पाणी हे थोडं गरम असल्यामुळं त्याला ऊर्जा समतोल साधण्यासाठी आवश्यकता भागत नाही। नवीन गायी विलेल्या असतात, गायी असतील, म्हशी असतील, त्यांना विल्याबरोबर काय होतं की त्यांच्या शरीरातून बरीचशी ऊर्जा ही वायाला गेलेली असते, ती लगेच ऊर्जा भेटणं आवश्यक असतं। आणि ते वाढवण्यासाठी आपण त्यांना साधारणतः ऊर्जायुक्त पदार्थ दिले पाहिजेत खायला, म्हणजे आणि तसंच प्रथिनयुक्त पदार्थ खायला दिले पाहिजेत, तरच त्यांची शरीराची ऊर्जा वाढते।